मित्रांनो, तुम्हाला बदलापूरचं अक्षय शिंदे प्रकरण आठवतंय का? अक्षय शिंदे. त्याच्यामध्ये त्या अक्षय शिंदेला एन्काउंटरमध्ये मारला होता. कारण तुम्हा सगळ्यांना माहीतच होतं, की अक्षय शिंदे ज्या जिथं त्याने तो गुन्हा केला होता, ती शाळा, ते कुठलं ते जे काही असेल ते, एका नेत्याच्या नावावरती होतं आणि या सगळ्यात तो नेता अडकला असता, म्हणून अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला होता. पण अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची आठवण आत्ता का झाली किंवा आत्ता का बोलतोय आपण या विषयावरती, ते तुम्हाला जसं पुढे जाऊ आपण तसं समजत जाईलच. तर नमस्कार मित्रांनो, मी विजय आणि आपण पाहता आपलं बोल की भावा हे मराठमोळं YouTube चॅनेल. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या कोणत्या गोष्टीची चर्चा आहे हे तुम्हाला माहीतच आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातली खरात फाईल्स. जो अशोक खरात, कॅप्टन अशोक खरात याचा सुद्धा एन्काउंटर होऊ शकतो. याला सुद्धा यमसदनी पाठवलं जाऊ शकतं. मोठमोठे जर मासे गळाला लागणार असतील, तर एक छोटा प्यादा संपवला, हे मोठमोठे मासे तरंगायला मोकळे झाले. मित्रांनो, एक व्हिडिओ अ, मी पाहिला आता अशोक खरातचा, ज्याला पोलिसांनी आज रिमांडवरती खूप घेतला होता. त्यानंतर त्याच्या एस-आय-टीच्या ज्या प्रमुख आहेत, तेजस्विनी सातपुते मॅडम, त्यांनी सुद्धा खूप छान लक्ष घातलेलं या प्रकरणामध्ये आणि अशोक खरातला लवकरच गुडघ्यावरती आणला. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. अशोक खरात हा ज्या पद्धतीनं त्याने आत्तापर्यंत गुन्हे केलेत, ज्या पद्धतीने त्याने सगळ्या गोष्टी केल्या, या सगळ्याची परतफेड त्याला झालीच पाहिजे. या सगळ्याची त्याच्याकडून सगळं वसूल झालंच पाहिजे. तो ज्यावेळेस बाहेर चालला होता, लंगडत-लंगडत चालला होता, त्यावेळेस त्याच्या तोंडात काही शब्द होते. ते हे होते, की "कायद्याचा बालेकिल्ला हो, नाशिक जिल्हा." मागच्या 1 वर्षापासून, 1 दीड 2 वर्षापासून नाशिकमध्ये कायद्याचं राज्य प्रस्थापित झालेलं आहे. नाशिकचे पोलीस हे अत्यंत कर्तव्यदक्षपणे काम करतायत आणि या सगळ्यामधूनच त्यांनी अशोक खरातला सुद्धा अटक केली. अशोक खरातला जर अगोदरच समजलं असतं, की त्याला अटक होणार आहे, तर तो कदाचित देश सोडून सुद्धा बाहेर कुठेतरी गेला असता किंवा तो फरारी झाला असता. तो बरेच दिवस सापडला नसता. पण असं काही न करता तो त्याच्या बेडरूममध्येच सापडला. कारण याच्यामध्ये चलाकी, हुशारी ही पोलिसांची. याबाबत पोलिसांना नक्कीच सॅल्यूट केला पाहिजे. कारण त्यांनी तुमच्या बंगल्यामध्ये चोर घुसलेत आणि आम्हाला टीप लागलेली, असं म्हणून त्या बंगल्यामध्ये एंट्री केली आणि अशोक खरातला त्याच्या बेडरूममधूनच उचलला. त्यावेळेस त्याने खूप थैथयाट केला, की तुमचं वाटोळं होईल, तुमचं हे करेल, तुमचं ते करेल, मी तुमच्यावरती ही विद्या करेल, ती विद्या करेल, तुमचं भविष्य धोक्यात येईल, असं खूप काही त्याने आकांडतांडव केला. पण खरंच पोलिसांना आभार मानलं पाहिजेत, की एवढ्या मोठ्या नेत्यांसोबत ज्याचे फोटो होते, त्याची ताकदही असेल, असं तरीसुद्धा पोलिसांनी यामध्ये योग्य ती कारवाई केली आणि त्याला त्या ठिकाणी अटक केला. त्याच्यानंतर त्याचा जो ऑफिस बॉय होता नीरज जाधव म्हणून, त्या दोघांमध्ये सुद्धा पुन्हा तिथं झटापट झाली. पुन्हा तिथं एकमेकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. नीरज जाधवमुळं अशोक खराचं पूर्ण भविष्य त्या ठिकाणी अंधारात गेलं. आता येणारा काळ त्याला कशा पद्धतीनं फेस करायचा आहे, हे कारण त्याची एक एक झाले की एक अनेक गुन्हे बाहेर येतायत. आता तर त्याचा अनेक एक वेगळा गुन्हा बाहेर आलेला आहे. तो म्हणजे ते एका गर्भवती महिलेवर तो सुद्धा त्याने अत्याचार केलेला होता. त्याच्यामुळे आता त्याचं बिंग पूर्णपणे फुटलेलं आहे. तो समाजामध्ये पुन्हा एकदा एंट्री करेल या लायकीचा तो राहिलेला नाही. समाज त्याला एक्सेप्ट करेल तेही नाही. पण या सगळ्या भानगडीमध्ये ज्या विषयावरती आपण बोलतोय, तो एन्काउंटर कसा होऊ शकतो त्याचा, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय. की जर त्यांचे कॅप्टन अशोक खरात याचे सर्वात जास्त संबंध कोणासोबत होते, तर महिला आयोगाच्या तत्कालीन महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, त्याच्यानंतर दीपक केसरकर, त्याच्यानंतर तुमचे राधाकृष्ण विखे पाटील, त्याच्यानंतर त्यांचे फोटो ज्यांच्यासोबत आहे ते जयंत पाटील. जयंत पाटलांच्या सुद्धा ते खूप जवळचे आहेत. कारण जयंत पाटील तत्कालीन जलसंपदा मंत्री असताना 2020 साली त्यांनी गोदावरीचं पाणी बेकायदेशीरपणे दिलेलं होतं. सो त्याच्यामुळे जयंत पाटील सुद्धा याच्यामध्ये अडकू शकतात. अडकण्याची दाट शक्यता आहे. जशी याची पूर्णपणे चौकशी पुढे येईल,
तसे खूप मोठमोठे मासे याच्या गळाला सापडतील. याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा सुद्धा याच्यासोबत फोटो आहे. एकनाथ शिंदेचा याच्यासोबत फोटो आहे. त्याच्यानंतर अमित शहापर्यंत इतक्या मोठमोठ्या नेत्यांचे यासोबत फोटो आहेत. आणि जसं जेफ्री एप्स्टीनला तुरुंगातच मारलं गेलं होतं आणि आत्महत्या केली असं समजलं जात होतं. आता कदाचित तो जो व्हिडिओ आलेला आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे खरा हा पूर्णपणे म्हणजे विस्कळीत झालेला आहे. पूर्णपणे तो गळाटलेला आहे थोडक्यामध्ये. सो त्याच्यामुळं त्यानं स्वतःच्या जीवाचं काय बरं-वाईट केलं असा जर बनाव रचला आणि त्याच्यातून एन्काउंटर घडवून आणला, तर नवल वाटू नये. कारण जर तो संपला, तर मला वाटतं अनेक नेत्यांचं भविष्य त्या ठिकाणी पुन्हा एकदा उजेडात येऊ शकतं. पण जर तो उद्या काही बरळला किंवा त्याने उद्या जर काही गोष्टी सांगितल्या, तर अनेक नेत्यांना अ, आपल्या राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम द्यावा लागू शकतो. त्याच्यामुळं जेफ्री एप्स्टीनला जसा तुरुंगामध्येच मारलं गेलं आणि बनाव असा रचला, की त्याने आत्महत्या केली. आत्महत्या तो करणाऱ्यातला नव्हता. जसा अशोक खरात सुद्धा आत्महत्या करेल अशातला नव्हता. पण त्याचा एन्काउंटर घडवून आणला जाऊ शकतो आणि या एन्काउंटरमधून ज्या गोष्टी समोर येतील, ते आपल्याला नक्कीच पाहावं लागेल. धन्यवाद.